चला आजच्या दिवसातील हा तिसरा सामना मिथून स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. पाटील ब्रदर्सचे दोन धुरंधर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये असताना अगदी सेन्सेबल क्रिकेट खेळला जातोय. बॉलला फक्त दिशा दिली जाते. एक धाव मात्र यावेळेला आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. कौशल किनी गोलंदाजी मार्क वरती अतिशय महत्वाचं षटक हाताळतात, कारण पॉवर प्लेचं षटक हा टिचून मारा करावा लागतो, कारण रखरखत ऊन आहे आणि हे मैदान जर आपण पाहिलं तर अगदी फलंदाजीच्या प्रेमात पडणारं असे मैदान आणि या मैदानावरती जास्तीत जास्त धावा येतात. आपण पाहिलं अगदी पहिल्याच सामन्यामध्ये 107 धावा सुद्धा या मैदानावरती आपण येताना पाहिल्यात. पुढचा बॉल यावेळेला खेळून काढले, चेंडू जाते ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पुढे सरसावत आहेत. एक धाव मात्र यावेळेला सहजगत्या पूर्ण केली जाते. दोन धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. मिथुन आणि प्रणय अशी धुरंधर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाटील ब्रदर्स आणि पालघर स्पोर्ट्स असा हा रंगलेला सामना. यामधून जो जिंकेल ना तो मात्र बक्षिसाचा मानकरी ठरेल, कारण 3 पारितोषिके या आगरी समाज प्रीमियर लीग पर्व 1 च्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत 2 संघ अगदी पुढे जाताना आपण पाहतो. ग्रँड फिनालीच्या दृष्टीने आगेकूच करताना आपण 2 संघ पाहिलेत आणि तदनंतर मात्र तिसरा संघ कोणता असेल त्यासाठी मात्र झुंज ही मैदानामध्ये लागलेली आपण पाहतोय. पाटील ब्रदर्स आणि पालघर स्पोर्ट्स. पुढचा बॉल कौशल, यावेळेला डेड बॉल सांगितला जातोय, कारण बॅटरने थोडंसं थांबवलं होतं, कारण क्रीज मध्ये बॅटर स्वतः तयार झाले नव्हते आणि त्यामुळेच मात्र थोडासा वेळ घेतलेला आहे. 2 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. कौशल यांचा पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर, मात्र खूपच बाहेर. पंच आम्हाला दर्शवत आहेत की खराब बॉल, वाईट बॉलने एका धावेमध्ये भर पडेल. 3 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातील. आमच्यामध्ये जोडलेले आहेत उत्कर्ष सर. काय म्हणतील, हा तिसरा सामना सुरू आहे आणि आज या सामन्यातून जो जिंकेल तो बेस्ट 3 मध्ये जाईल. निश्चित स्वरूपात इथून जो संघ जिंकणार तो सुपर 3 मध्ये आणि तिथून मग ते लॉट्स पडतील, ज्या एका संघाला बाय मिळेल आणि ज्या 2 संघांचा सामना लागेल तिथून तो एक संघ विजयी संघ फायनल साठी क्वालिफाय होईल आणि जो लुजर संघ असेल तो ज्या बाय मिळालेल्या संघासोबत खेळताना बघायला मिळेल. जाऊया मॅचकडे. इथे देखील आपण पाहतात फटका केलाय, बॉल आलाय शॉट पॉइंटला. तिथून आकार जर तपासून पाहिलं तर एका धावेने मिळेल आणि धावसंख्या 1 ने जर तपासून पाहिली तर हर्ष पाटील आम्हाला दर्शवतात की 4 रन. कुडू सर खूप चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा 4थ्या दिवसात आली आणि एका चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचा सध्या आपण पाहतात एक सुंदर पद्धतीने हे आयोजन नियोजन राहिलं. पहिल्याच वर्ष, पहिल्या वर्षात मन जिंकणारी स्पर्धा. कारण हे वैशिष्ट्य आहे आगरी समाजाचं, कारण जिथे जिथे पाऊल टाकणार ना तिथे तिथे आपला वर्चस्व अगदी नक्कीच हा आगरी समाज ठेवत असतो आणि म्हणूनच ओळख दिली जाते की गर्वाने बोला आम्ही आगरी आहोत. आगरी असल्याचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि कारण ही जात आमच्या आगऱ्यांची आहे. 4 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. पहिलं षटक अतिशय कौतुक करावं लागेल मिथुन यांचं. अगदी गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर अगदी एकही मोठा फटका या गोलंदाजीमध्ये येताना दिसला नाहीये. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर अचूक टप्पा आणि निर्धाव चेंडू जे सांगता, या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4, बिनबाद 4. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 4 आहेत. सध्या आपण पाहतायत पहिल्या इनिंग एका बाजूला प्रणय दत्तात्रय पाटील या फलंदाजासारखा एक सफाळे क्रिकेटचा तोही एक तारा आहे. त्याने देखील चांगले क्रिकेट स्वतःमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दाखवले. त्याला या मॅच मध्ये खेळावं लागेल. भारतीय संस्कृती आपण या ठिकाणी जोपासूया. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि या मान्यवरांचं आगमन आपण या मंचावरती पाहतोय. सन्माननीय रंजनजी पाटील साहेब जे स्वतः सामाजिक कार्यकर्ते आहेत, समाजसेवक आहेत. वसई विरार महानगरपालिकेतलं हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि बॉक्स प्रीमियर लीगचे जे सल्लागार आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी गणेशजी कारभारी आपणास आमंत्रित करतो. या प्लीज वेलकम गणेशजी कारभारी सर. आपल्या शुभ हस्ते आपण रंजनजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे, कारण क्रिकेटला पुढे घेऊन जाणारे हे व्यक्तिमत्व आहे. अगदी बॉक्स क्रिकेट म्हणा किंवा ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, या क्रिकेटमध्ये नितांत प्रेम आणि क्रिकेटला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आणि हा त्यांचा सन्मान आज या मंचावरती होतोय. रंजन पाटील यांचा सन्मान अर्थातच क्रिकेटचा सन्मान आहे. वेलकम साहेब.
रणजनचे पाटील यांचा यथोचित सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं 2026 हे पहिलंच पर्व आणि या पहिल्याच पर्वाला अगदी आपण पाहतोय त्यांची आवर्जून भेट देत आहेत, शुभेच्छा देत आहेत. वेलकम साहेब. त्याचबरोबर आपण पाहतोय मंचावरती विराजित असलेले जतीनजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती मी आमंत्रित करतो. हरेश्वरजी किनी साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण जतीन पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करणार आहोत. अगदी मायेचं प्रेमळ उबदार वस्त्र आणि पुष्पगुच्छ, अगदी या पुष्पगुच्छाप्रमाणे आपल्या कर्तृत्वाचा सुगंध हा चहू बाजूने पसरावा आणि त्याचंच प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. सन्मान्य मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स उत्कर्ष पाटील सर. यस, थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 8, एका बाजूला फलंदाज आहेत जे ओपनिंग पेला दाखल झालेत. बटका इथे फसलाय, जिथे आपण पाहतात कॅचची संधी होती तो कॅच सुटलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषेला फाडत. आलाय चौकार. आगरी प्रीमियर लीग देखणा चौकार, 4 रन. त्याचबरोबर आपण मंचावरती पाहतोय सन्मान्य किशोरजी पाटील साहेब, डोंगरपाडा गावातील एक अनमोल रत्न आपण या ठिकाणी पाहतोय. मी प्रांजी भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण किशोर पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या प्रांजी भोईर. किशोरजी पाटील साहेब एक अनमोल रत्न, डोंगरपाडा गावातील अगदी उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण म्हणून ज्यांच्याकडे पाहतोय. क्रिकेटवरती प्रेम आहे, त्यांचा यथोचित सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. प्राण भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि आपल्या कर्तृत्वाचा सुगंध हा चहू बाजूने पसरावा आणि म्हणूनच हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. तसेच विनायकजी पाटील साहेब सुद्धा या मंचावरती उपस्थित आहेत. उपसरपंच वाढीव विनायकजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आपण या मंचावरती पाहणार आहोत. मी रोहिदास भाऊ आपणास विनंती करतोय की आपण उपसरपंच साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी वाढीव गावातील कोणत्याही समस्या असू देत, या समस्या ज्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा अतोनात प्रयत्न केला जातो तेच उपसरपंच साहेब आणि त्यांचाच यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती आपण होताना पाहतोय. वेलकम साहेब, आपलं सुद्धा शुभ सन्मान, शुभ स्वागत. तसेच आपण मुख्य मंचावरती पाहतोय राजेशजी पाटील साहेब जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, उत्कृष्ट व्यक्तिमत्व राजेशजी पाटील साहेबांचं आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी चौमी दादा आपणास आमंत्रित करतो. या आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अगदी आजचे शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर आवर्जून अगदी भेट देत आहेत, शुभेच्छा देत आहेत. कारण हे प्रेम आहे आगरी समाजाबद्दलचं आणि तेच प्रेम या ठिकाणी स्वतःच्या उपस्थितीने व्यक्त करतायत. राजेशजी पाटील साहेब उपस्थित झाले, त्यांचा सन्मान होतोय. स्वामी दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह, मायेचं वस्त्र आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल. वेलकम राजेशजी पाटील साहेब. आणि सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती असेल की या मंचावरती अगदी आनंदाने विराजित व्हा आणि या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्या. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील तिसरा सामना आणि या तिसऱ्या सामन्याची सध्या लढत चालू आहे. धावांची जर गती तपासून पाहिली तर फलकावरती धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच आतापर्यंत 21 रन्स, 21 धावा फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटील आणि एका बाजूला त्यांच्या साथीने मिथून आहेत. या प्रणय पाटीलचा मी उल्लेख करीन, अक्षय पाटील यांचा उल्लेख करीन आणि संपूर्ण चाफेवाडी जिथे प्रथमेश असतील आणि संपूर्ण चाफेवाडीची जी टीम आहे आज या स्पर्धेसाठी जे काही बॅनरचं जे काही काम होतं त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली की हरकत नाही, त्या गोष्टी आम्ही करू. रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत या स्पर्धेचे संपूर्ण जे कटआउट्स आहेत, जे बॅनर आहेत, त्याची कामं करणारी ही नावं आहेत. अक्षय पाटील असतील, प्रणय पाटील असतील, हर्ष असतील, बंटी असतील, संपूर्ण चाफेवाडी आणि ज्यांनी मात्र या स्पर्धेला हे चांगले हातभार लावले आणि या स्पर्धेसाठी झटलेत. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून खेळ देखील चांगला होतोय. हे तुम्ही क्रिकेटला देता, क्रिकेट तुम्हाला देखील देतं. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला परिपूर्ण संपला त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचली 21. या बॉलला फटका तर जरूर खेळलाय. बॉल चाललाय हवेत, क्षेत्ररक्षक आहेत अँड टेकन. फलंदाज बाद. धक्का लागलेला पहिला तो म्हणजे स्मिथूनच्या स्वरूपात गॉन. सन्माननीय
दीपेशजी पाटील स्वर्णी एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर आणि त्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. दुपारच्या सत्रातील आजच्या दिवसातील तिसरा सामना चालू आहे आणि एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो पालघर स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विपक्षात आहेत पाटील ब्रदर्स. पालघर स्पोर्ट्स क्लबचे संघ मालक परेशजी महादेव घरत. नुकताच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालंय आणि त्याचा त्यांनी गोडवा आमच्या संपूर्ण व्यासपीठावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या पंचांपर्यंत ते पेढे पोहोचले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक आदर्श व्यक्तिमत्व आणि एक चांगले बाबा म्हणून निश्चित स्वरूपात त्यांचा गौरव होईल. धावांची गती तपासून पाहिली तर षटक क्रमांक चालू असताना संकेत आले जे नवीन फलंदाज दाखल झालेत संकेत, परंतु रोहित मात्रेनं इथे पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. कुडू सर नक्कीच, कारण आपण जर स्कोरबोर्ड वरती पाहिलं तर 21 धावा अगदी माफक 21 धावा आहेत आणि त्यामध्ये एक मोठा गडी गारद झाल्यानंतर थोडासा विचार विमर्श करावा लागेल पाटील ब्रदर्सला, कारण जास्तीत जास्त धावा येणे तितकंच गरजेचं आहे. आतापर्यंत 2 षटकं समाप्त झालेली आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळून झालेला आहे. 21 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अतिशय चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण रोहितच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. पुढचा बॉल रोहित सज्ज होत आहेत. सामना करण्यासाठी सज्ज आहे नवीन बॅटर संकेत. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू मात्र गुंगारात दिला होता. बॅटर सुद्धा फसले होते, विकेट कीपर सुद्धा फसले होते. मात्र चाणाक्ष चतुर चालबाज निखिल मात्र आपण पाहिलं निखिलला अप्रतिम क्षेत्ररक्षण निखिलच्या माध्यमातून बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतो. बघा बॅटरला गुंगारा दिला, विकेट कीपर सुद्धा त्या ठिकाणी चुकले होते. मात्र चाणाक्ष निखिलच्या माध्यमातून मात्र नक्कीच 3 धावा मात्र या ठिकाणी वाचल्या. आपण पाहिलं गोलंदाज विठ्ठलवाडीचा आहे, विकेट कीपर विठ्ठलवाडीचा आहे आणि निखिल सुद्धा विठ्ठलवाडीचा आहे, कारण ह्या गजर आज मात्र विठ्ठलवाडीचा सुरू आहे. निश्चित स्वरूपात गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. या षटकातील बॉल प्रणय पाटील साठी खूप चांगला हाताळा, अगदी फिंगर रोल केले बॉलवरती. यष्ट्यांच्या मागे स्वप्नील भोईर, जय हनुमान मायखोप. ज्या वेळेला नाव इतिहासाच्या पानांवरती ज्या वेळेला घेतलं जाईल त्यावेळेला स्वप्नील भोईर हे नाव सन्मानाने घेतलं जाईल. अनेक वर्ष आयुष्यातील अनेक वर्ष ज्यांनी जय हनुमान मायखोप या छताखाली या नावाखाली क्रिकेट खेळलं, लेदर क्रिकेट म्हणा तेही तेवढं अफलातून राहिलं. या बॉलला फक्त दिशा दिली, फाईन लेग मधनं बॉल चालला वेगानं, आउटफील्डला फाडत अगदी ग्रीन लशला फाडत चाटत सीमारेषेच्या बाहेर 4 रन. चांगले क्रिकेट, चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणून मित्रांनो गावाचा गाव पण टिकवा. ज्या तुमच्या जागा आहेत त्या जागा आज जर खऱ्या अर्थानं आपण ठेवल्या तर भविष्यात त्या आपल्याला उपयोगी येतील. आपण जागा जमिनी विकल्यानंतर येणाऱ्या काळात त्याच जागा जमिनीच्या बिल्डिंगचे वॉचमॅन आपली माणसं होत आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं जागा जमिनींना महत्व द्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सध्या तयार आहेत आणि गोलंदाजी करत असताना रोहितनं अतिशय चांगली गोलंदाजी केली, जिथे धावसंख्या फलकावरती आहे. कुडू सर आतापर्यंत 26. 27 झालेत. अजित म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सन्माननीय अजित म्हात्रे आपण या. 3 षटकांचा खेळ यावेळेला आपण संपुष्टात येताना पाहतोय. 27 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अतिशय चांगलं षटक रोहित यांचं आपण पाहतोय. या मैदानाच्या आतमध्ये 27 धावा जरूर लागल्या जातात. यावेळेला थोडासा ब्रेक घेतला जातोय, विचार विमर्श केला जातोय, काय करायचं यानंतरची रणनीती काय असणार आहे. कारण पहिल्या 3 षटकामध्ये चांगलं षटक हाताळलेले आहेत. 3 गोलंदाज आपण पाहिले अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले गेले आहेत. 27च धावा फक्त स्कोरबोर्डवरती लावल्या जातात. यानंतर काय घडेल काय बिघडेल यासाठी मात्र विचार विमर्श चालू आहे. तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक.
प्रीमियर लीग, एक धाव समाजासाठी, एक पाऊल समाजासाठी. आणि हा आग्र्यांचा महोत्सव पहिलं वर्ष आहे. पहिल्या वर्षात ज्या काही या थोड्या इथे तिथे गोष्टी राहिल्या असतील त्या सांभाळून घ्या. आपण समाजासाठी एक चांगलं व्यासपीठ उभं केलंय आणि आयोजकांचा पुढच्या वर्षीचा प्रयत्न खूप वेगळा असेल. महत्वाची बाब काय आहे, या स्पर्धेमध्ये समालोचक आग्रही आहेत, या स्पर्धेमध्ये पंच आग्रही आहेत, या स्पर्धेमध्ये संपूर्ण आमची कार्यकारिणी कमिटी आग्रही आहे आणि या स्पर्धेमध्ये मंडप जे काही आहेत ते आग्रह्यांचं आहे. या स्पर्धेमध्ये डीजे कॅन्डी आहेत तेही आग्रही आहेत. या स्पर्धेमध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आग्रही आहेत आणि खऱ्या अर्थाने ही आग्रह्यांची स्पर्धा आहे. कारण हे असायला हवं, जर आपण समाजासाठी पुढे येत असू तर समाजातल्याच गोष्टींना पुढे आणणं, वाव देणं गरजेचं आहे. आणि आगरी माझ हवाच. खऱ्या अर्थानं आपण पाहतात या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं खूप चांगलं मॅनेज केलं. आज संपूर्ण कोर कमिटी मागील अनेक दिवस झाले या स्पर्धेची तयारी करतात आणि अनेक दानशूर व्यक्तींना समाजाप्रती मांडलेलं प्रेम आणि ती त्यांना ऊर्जा त्यांनी दिली. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे. या संपूर्ण दात्यांचं, दानशूर व्यक्तींचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. आणि या आगरी प्रीमियर लीगला जी तुम्ही शोभा आणली ही खऱ्या अर्थानं वाखण्याजोगी राहिली. खऱ्या अर्थानं स्पॉन्सर असतात, सगळ्या गोष्टी असतात, परंतु आयोजन करता येतं त्या स्पर्धेचं नियोजन हे फार महत्वाचं असतं. आणि अगदी नियोजनाशी कटिबद्ध असणारी स्पर्धा म्हणजेच आगरी प्रीमियर लीग. गोलंदाज तयार, षटकातील पुढचा बॉल आणि अर्थात चौथ्या षटकाला सुरुवात होईल त्यावेळेला गोलंदाज आहेत सूर्यकांत विठ्ठलवाडी. सूर्यकांत यांचा पहिला बॉल जिथे आपण पाहतायत हा येतोय व्हाईट बॉल कडू सर. या व्हाईट बॉलने आपण जर स्कोर बोर्डकडे नजर मारली तर 28 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. अगदी पहिलं आपण षटक पाहतोय सूर्यकांतचं. नॉकआउटच्या स्पर्धा असताना मात्र या वेळेला चुकीला माफी नसते. जे काय करायचंय, जे काय ठरवलंय ते मात्र या मैदानावरती तुम्हाला साध्य करावं लागेल. यावेळेला उंच प्रहार जरूर केलाय. चेंडू तेवढं डिस्टन्स कापेल काय, क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. प्रणय दत्तात्रेय पाटील नाव आहे, फलंदाजाचा ब्रँड आहे चाफेवाडीचा. अफलातून फलंदाजी, स्टार आयकॉन खेळाडू म्हणून लिलाव प्रक्रियेत ज्याचं निवड झाली आणि तदनंतर प्रणय पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली टोलेबाजी करतायत. अगदी चांगल्या पद्धतीचा फटका ऑन साईडला मिड विकेटला क्लिअर करणारा. फार काळ चेंडू गगनाला गवसनी घालत राहिला. प्रणय पाटील थोडेसे कॉन्फिडन्स नव्हते परंतु शेवटच्या क्षणाला तो बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकातील पुढचा बॉल सूर्यकांत यांच्यासमोर पुन्हा एकदा प्रणय पाटील पन्या. इथे देखील आपण पाहतात हा बॉल आहे व्हाईट बॉलच्या साह्याने कुडूसर धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता आकार घेते जाऊन पोहोचते 35 रन. हळूहळू का होईना मात्र स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतोय. कारण 6 षटकांचे सामने आहेत आणि 6 षटकांमध्ये 70-80 धावा नक्कीच मानस मनसुबे आहेत. यावेळेला फुलटॉस चेंडू जरूर दिला होता, ऑन साईडला खेळून काढले 2 क्षेत्ररक्षक. जीवाच्या आकांताने अगदी दौड लावतायत, क्षेत्ररक्षक करतायत तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 36 धावा आपण धावफलकावरती लागताना पाहतोय. कारण प्रणयच्याकडे आपण पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 21 धावा या प्रणयच्या बॅटमधून येताना पाहतोय. तर संकेत मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. संकेतला सुद्धा मोठे फटके खेळावे लागतील जर आपलं स्वप्न अबाधित या टुर्नामेंटमध्ये ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणे तितकंच महत्वाचं आहे. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, जर तुमचं स्वप्न आहे, उराशी बाळगलेलं स्वप्न, ते जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर हा मॅच फार महत्वाचा आहे. शरीरापासून दूर अगदी वाईडिश यॉर्कर पद्धतीचा बॉल आणि त्या बॉल पुढे उत्तर नव्हतं. फलंदाज संकेतकडे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने स्कोर कार्ड स्थिरावतं ते म्हणजे 36 रन 36 धावा कडू सर. अतिशय चांगलं षटक हाताळताना आपण पाहतोय सूर्यकांत यांना की एक जरूर मोठा फटका आलेला होता आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. पहिला बॉल वाईट, त्यानंतर षटकार, नंतर वाईट, पुन्हा एक धाव आणि नंतर मात्र डॉट बॉल. सूर्यकांत अगदी कमी रनअप आहे मात्र अचूक टप्पा. यावेळेला मात्र आपण पाहतो ऑन साईडला त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत, फील्ड करतायत. फेकी करतील तोपर्यंत मात्र एका धावेवरती समाधान मानलं जाते. 37 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातील. यावेळेला मात्र संकेत आपण पाहतोय, संकेतच्या बॅटमधून अजूनही धावा येत नाहीयेत. प्रतीक्षेमध्ये आहेत संकेत. विनोदजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होते, प्लीज वेलकम. आपणास विनंती असेल की आपण मंचावरती विराजित व्हायचं आहे आणि या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्यायचा आहे. पुढचा बॉल सूर्यकांत. या वेळेला आसमानी सफर, हवाई सफर, वाह व्हॉट अ शॉट. षटकार, 6 धावा.
धावसंख्यांचा जर विचार केला फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे त्या षटकाराच्या साह्याने 43 रन्स 43 धावा. प्रणय दत्तात्रय पाटील मैदानाच्या आतमध्ये चार्ज झालेत. दुपारचं सत्र रखरखत सळसळत्या उन्हात जीवाची बाजी लावत उराशी बाळगलेलं स्वप्न, आगरी प्रीमियर लीगचं प्रथम पारितोषिक आणि त्या ट्रॉफीवरती आमचं नाव, यासाठी चाललेली भानगड पुन्हा एकदा फटका फसल्या फार काळ हवेत. प्रणय आता तिथे आपल्याला पाहायला मिळतात. यस टेकन, फलंदाज बाद, विकेटचं वजन, मोठा मासा गळाला. बॅटिंग साइड साठी हा मोठा धक्का आहे जिथे प्रणय पाटील सारखा फलंदाज बाद झालाय. गॉन. दिलवाला है दिलदार सच्चा. मच आगरी लय जिगरी. खऱ्या अर्थाने आपण पाहतात आगरी समाजाचं हे गीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅन फ्रॉम धनसार 40+ चे खेळाडू विजय भोईर काशीपाडा येथून बिलॉंग करतात आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच दिवसात ज्यांनी अफलातून क्रिकेट दाखवलं, खालच्या फळीमध्ये येणारा निश्चित स्वरूपात जे पसंती देत असतात म्हणजे स्लॉक षटकासाठी स्पेशल आहेत. अनेक वर्ष बॅट पकडण्याची शैली त्यांची वेगळी आहे आणि तेच विजय भोईर हे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आणि विजय भोईर यांच्या प्रत्येक षटकारासाठी जितेश भोईर बाबू यांच्याकडनं 500 रुपयाचं हे कॅश प्राइज आहे. आणि जिथे आपण पाहतायत आता विजय भोईर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. अनेक वर्ष क्रिकेट खूप चांगलं हाताळलं धनसार या संघासाठी आणि तेच आता विजय भोईर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच प्रत्येक षटकारा जेव्हा पारितोषिक लावलं जाते हे प्रेम आहे, ही ऊर्जा आहे, ही उष्मा दिली जाते की संघाला आता मात्र धावांची गरज आहे आणि त्या धावा तुमच्या बॅटमधून येणे हे अपेक्षित आहे आणि म्हणूनच 500 रुपये पारितोषिक लावलं जाते प्रत्येक षटकारासाठी विजय भोईर यांच्या. 43 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. नवीन बॉलर आपण पाहतोय रोहित. अगदी पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. रोहित यांनी 5 धावा जरूर खर्च केल्या होत्या परंतु एक महत्वाचा गडी मात्र गाठ केला होता. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला 65 धावा होऊ शकतात. जिथे आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी झाली आणि या वेळेला आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेतच्या साथीनं विजय भोईर. षटकातील पुढचा बॉल या वेळेला बोटातील कौशल्य मांडलं. जिथे आपण पाहतात हळूवार स्पर्श ठेवला चेंडूला आणि तदनंतर स्लॉक षटकामध्ये ज्या वेळेला जी फर असते चेंडूची ती निश्चित स्वरूपात थोडीशी कमी होते आणि त्यावेळेला मुख्य खेळपट्टीवरती रोहित मात्रेचा जो टर्न आहे तो खऱ्या अर्थानं शार्प आहे. फलंदाजांसाठी थोडासा कर्दनकार राहिला आणि तदनंतर कुडूसर डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल हा नक्कीच संजीवनी निर्माण करतोय. आपण पाहतोय पाटील ब्रदर्स 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जरूर लागल्या जातात. पुन्हा एकदा बघा व्हॉट अ मॅजिक डिलिव्हरी. काय गोलंदाजी हाताळली जाते. अगदी टप्पा पडल्यानंतर दिशा बदलते. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय. अगदी उजव्या साईडला ठेवला होता चेंडू आणि तदनंतर मात्र स्पिन होताना आपण पाहिला. हे कौशल्य आहे प्रत्येक गोलंदाजाचं. जसे तुम्ही अचूक टप्पा ठेवणार आणि त्यानंतर मात्र दिशा बदलणार. नक्कीच हे लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूमध्ये पाहिलं की पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू हाताळला जाईल आणि जागा बनवली आणि खेळलंय. आपण पाहिलोय की षटकार 6 धावा. बॉलचा खेळ संपल्यानंतर 49 धावा या सध्या धावफलकावरती आहेत. विजयजी भोईर यांच्या प्रत्येक षटकाराला अमोल भोईर यांच्याकडनं 200 रुपये, जितेश भोईर यांच्याकडनं 500 रुपये. फटका इथे देखील खेळल्या. बॉल चाललाय फाईन लेग मध्ये. लॉंग लेगचे खेळाडू वेगानं पुढे आलेत. थ्रो देखील झाला. तुर्तास 2 रन सहज रीतीने परिपूर्ण होतात. धावसंख्या 2 ने आकार घेत आता 50 धावा प्लस झाल्या. 51 धाव्यांवरती स्कोर कार्ड पोहोचलं कुडूसर. 51 धावा म्हणजे आपण जेव्हा ज्या वेळेला 50+ धावा होतात त्यावेळेला मानसिक मनोबल जे असतं ना ते थोडंफार तरी आपलं वाढतं आणि तेच मानसिक मनोबल वाढवण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला पाटील ब्रदर्सच्या संघाकडून आपण होताना पाहतोय. पुढचा बॉल
यावेळेला अप्रतिम चेंडू जरूर हाताळला होता, मात्र मिस फील्ड होते, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. चेंडू जातोय दणदण चौकाराच्या दिशेने. चांगलं फुटबॉल कॉपी बुक स्टाईल मध्ये चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण जरूर केलं होतं. सूर्यकांतचं कौतुक करावं लागेल. यावेळेला संघासाठी मात्र धावा वाचवण्याचा जरूर प्रयत्न केलेला आहे. धावसंख्येकडे आपण जर नजर मारली तर या वेळेला 3 धावा अगदी पळून काढल्यात, म्हणजे 1 धाव मात्र या वेळेला वाचवली ती सूर्यकांतने. 54 रन्स, 54 धावा धावफलकावरती. एक रनसाठी झगडावं लागतं क्रिकेटच्या खेळात. क्रिकेटच्या खेळामध्ये एक रन फार महत्वाची आहे. 2019चा विश्वचषक पाहिला असेल आपण. इंग्लंड संघ ज्या वेळेला सामना टाय झाला, सुपर ओव्हर टाय झाली, तदनंतर पुन्हा सुपर ओव्हर टाय झाली, त्यावेळेला शेवटच्या क्षणाला बाउंड्री काउंट झाल्या आणि तदनंतर इंग्लंड संघ हा विश्व विजेता ठरला गेला. जिथे आपण पाहतात या इंग्लंडनं क्रिकेट या खेळाला सुरुवात केली, जिथे जन्म झाला इंग्लंडमध्ये क्रिकेटचा, परंतु भारताने त्या क्रिकेटला फार मोठं केलं आणि आज प्रत्येक गावोगावी गल्लोगल्ली प्रत्येक समाजाच्या स्पर्धा होत असतात आणि हे क्रिकेटचा आज वेळ आहे. घरात जर 3 ते 4 वर्षाचा मुलगा असेल तर त्याला तुम्ही खेळण्यातला JCB किंवा ट्रक आणून द्या, त्याला ते सध्या आता ते तोडीच तोड काढतात आणि तदनंतर सांगतात की आम्हाला बॅट पाहिजे. हे क्रिकेटचं वाढणारा वेळ आहे. क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं खूप जास्त पद्धतीने आता प्रचलित झाला आणि या क्रिकेटला सुखाचे दिवस आले. ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटपासून आज ISPL पर्यंत याच टेनिस बॉल क्रिकेटनं खूप एक चांगली उंच भरारी घेतली आणि व्यावसायिक गटामध्ये देखील हे क्रिकेट पुढे आलं. विजय भोईर यांच्यासाठी बॉल अंगावरती हाताळला होता, अगदी जाऊन बॉल आपण पाहतात अंगावरती लागल्या. षटक क्रमांक तपासून पाहिलं कुडू सर तर 5 षटकांचा खेळ ते योग्य रीतीने संपला आणि ज्या वेळेला 5 षटकांचा खेळ संपतोय त्यावेळेला धावसंख्या आहे ती म्हणजे 54. ललबी वकील लागलेला पाहतोय. 5 षटकांचा खेळ जरूर संपुष्टात आलेला आहे. एक षटक अजूनही बाकी आहे. या 1 षटकामध्ये 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा येतील हे मात्र पाटील ब्रदर्ससाठी खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण 54 नंतर किती धावा जोडायच्या यासाठी सज्ज आहेत संकेत, यासाठी सज्ज आहेत विजय भोईरसाठी खूप सारे पारितोषिक लावलं जाते. प्रत्येक षटकासाठी 500 असं पारितोषिक लावलं जात आहे. कारण लक्ष आहे ते विजय भोईरवरती की तुम्ही करू शकता, तुमच्याकडे ती ताकद आहे, ॲबिलिटी आहे. त्या ॲबिलिटीचा उपयोग मात्र या वेळेला मैदानात करावा लागेल. कारण पाटील ब्रदर्सला जर मोठ्या धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर हे 6 चेंडू खूप महत्वाचे आहेत. संकेत सज्ज आहे, विजय सज्ज आहेत. संकेतकडे जर आपण पाहिलं तर 8 बॉल मध्ये 9 धावा संकेतच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. अगदी महत्वाचं षटक आहे. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं तितकंच कठीण असतं. सूर्यकांत यावेळेला आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण सूर्यकांतच्या माध्यमातून झालं होतं. थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहिलं होतं अगदी फुटबॉलच्या स्टाईल प्रमाणे त्याने चेंडूला थांबवलं होतं. 1 धाव मात्र जरूर वाचवली होती. यावेळेला किती धावा वाचवतील हा मात्र प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या मनात. पहिलाच बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने हाताळला होता, खेळून काढला. 1 धावेसाठी दुसरीसाठी पलटवार, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बॅक टू द डग आउट, रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत रंजनदादा पाटील विरार मधनं बॉक्स क्रिकेटचे सध्या निश्चित स्वरूपात सल्लागार आहेत. क्रिकेटवरती त्यांचं देखील अफाट प्रेम आणि या आगरी प्रीमियर लीग साठी त्यांनी वेळात वेळ काढून इथे आले, त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत आहे. षटकातील आपण पाहतायत पहिला बॉल झाला, पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. आता दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार.
इथे देखील आपण पाहतात एक वेगळा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु इथून डॉट बॉल येतोय. पंचांचे दोन्ही यात बंदिस्त राहिले. एका बाजूला नितेश कदम सर आहेत, एका बाजूला आपण पाहतात किशोर पाटील सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत महेंद्रदादा भोईर, चांगले क्रिकेटपटू. आणि तदनंतर आता पंचांच्या भूमिकेत अतिशय चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आगरी समाजामधनं अनेक साऱ्या गोष्टी आता खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस पुढे आला आणि आगरी बांधवांसाठी अभिमानाची बाब आहे. ऑन साईडला फटका खेळला, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. अगदी डगआउटला सलामी देणारा, शंखनाद करणारा हा आलाय षटकार. 6 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षक वर्गांचं, जे 6 सीटर स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती प्रेक्षकांचे आगरी बांधव जोडलेत, त्यांचं देखील पुन्हा एकदा या आपल्या आग्र्यांच्या सणामध्ये, आग्र्यांच्या महोत्सवामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 5 दिवस अगदी कसे गेले याचा कोणालाही पत्ता लागला नाही. खेळीमेळीच्या वातावरणात समाजाप्रती प्रत्येकानं प्रेम दाखवलं आणि तदनंतर आज शेवटचा दिवस. पुन्हा एकदा बॅकफुटला आलेत, तदनंतर क्रीजचा योग्य वापर केला. पुलचा फटका सक्सेसफुल करत असताना आपण पुल स्ट्रोक केला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. ऊर्जा देणारा शेवटच्या षटकात, कठीण काळात आलेले हा षटकार आहेत आणि त्या षटकार खऱ्या अर्थानं येणाऱ्या रंचेस मध्ये तुम्हाला साथ देणाऱ्या राहतील. काय आणि संकेत मात्र यावेळेला भन्नाट फॉर्म मध्ये येताना पाहतोय. 12 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी संकेतच्या माध्यमातून साकार होते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 लगातार षटकार आले, तिसरा लावला जाईल काय? यावेळेला फुल टॉस, फुल टोल वसूल षटकार. 6 धावा, लगातार 3 षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. संकेत मैदानाच्या चहूबाजूला आता नाव एक, ज्यांचं नाव आहे संकेत. थोडंसं आता आपण पाहतात पालघर स्पोर्ट्स क्लब यांच्यासाठी धोका आला. रोहित एकत्र आले, कुशल एकत्र आले, अजय, तदनंतर आपण पाहतायत स्वप्नील भोईर यांचे हात थोडेसे कमरेवरती आले, कारण शेवटच्या क्षणाला शेवटच्या षटकात हाणामारी झाली आणि 3 इन रो, 3 चेंडू आणि 3 षटकार. धावसंख्यांचा वेग वाढला. पाटील ब्रदर्स आता 73 वरती पोहोचला. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉल मध्ये किती धावा होतील या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या सामन्यातला या विजयी संघ, मग त्यानंतर लॉट्स होतील. लॉट्स मध्ये जो संघ बायला असेल त्याला मात्र एक सामना पुन्हा खेळावा लागेल. पहिल्या मॅच मधून जो संघ जिंकेल तो सरळ फायनलला, आणि जो त्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये येईल तो जी बाय मेलर संघ त्यांच्यासोबत तो सेकंड सेमीफायनल खेळेल आणि तदनंतर मग फायनलचा मॅच. षटकातील शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात थोडंसं आपण पाहतात लाईन और लेंथ मध्ये बदलाव केले. आता शरीरापासून दूर ठेवला आणि षटक संपलं. 73 रन्स या फलकावरती आहेत आणि 74 धावांचं एक चांगलं सन्मानजनक स्कोर कार्ड इथे उभं केलं. या 74 धावा कशा होतील, काय होतील हे दुसऱ्या डावामध्ये बघायला मजा येईल. रनचेसला ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती हार्दिक किणी सर आणि तदनंतर परेश कुडू सर आपल्या समोर जोडले जातील. तुर्तास थांबतोय. धन्यवाद.
छोटे बंधू दशरथदादा पाटील यांचं आगमन होणार आहे. दशरथदादा पाटील अगदी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत, कारण उत्कृष्ट समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खेळ असो, कुठलेही सांस्कृतिक प्रोग्राम असू दे, या प्रत्येक ठिकाणी दशरथदादा यांची आवर्जून उपस्थिती असते. अगदी सडळ हस्ते खूप ठिकाणी मदत करणारे हे व्यक्तिमत्व आहे. तरुणांवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व दशरथदादा पाटील अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील आणि नक्कीच आग्रे प्रीमियर लीग साठी मात्र त्यांच्या शुभेच्छा सदैव आपल्या पाठीशी आहेत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आग्री प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. पर्व पहिले ह्या स्पर्धेचे आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं परेश कडू सर पहिल्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने जी झेप आकाशाच्या दिशेने घेतलाय, कोणीच सांगणार नाही की हे पहिलं पर्व आहे. कारण जे आयोजन आणि जे नियोजन आणि जी क्रेज या स्पर्धेची आणि जी चर्चा या स्पर्धेची आपण पाहतोय ना, असं प्रतीत होतंय की गेले कित्येक वर्षांची ही परंपरा अविरतपणे सुरू राहिली. नक्कीच हे आगरी समाजाचं वैशिष्ट्य आहे. आगरी समाजामध्ये कोणीतरी पुढे यावं लागतं आणि ज्या वेळेला एखादी व्यक्ती पुढे येते ना, तेव्हा त्यांच्या पाठीमागे अनेक जण उभे राहतात. तसंच सचिनजी पाटील आणि टीमने ठरवलं की या वेळेला आपल्याला आगरी समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी या क्रिकेटवीरांना एक चांगलं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एक टुर्नामेंट आपल्याला आयोजित करायची आहे. आणि हे जसं समजलं तसं या पालघर तालुक्यातील अनेक आपण पाहिलेत आदिवासी बांधव असतील, कुणबी बांधव असतील, आगरी बांधव आहेत, या सर्वांनी मात्र या ठिकाणी मदत करताना या स्पर्धेला पुढे घेऊन जाण्यासाठीचा प्रयत्न करताना आपण पाहिले. हे प्रेम आहे आगरी समाजाचं. आणि म्हणून म्हणतात ना, आगरी समाज कसं आहे, आगरी समाज हा स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे, गर्व आहे आगरी असल्याचा. आणि त्याचबरोबर प्रत्येक समाजाचा अगदी आवर्जून उल्लेख करून सांगतो, प्रत्येक समाजाचा स्वाभिमान सांभाळणारा असा हा आमचा आग्रे बांधव आहे. आम्ही श्रेष्ठ आहोत, तसे इतर समाज सुद्धा श्रेष्ठ आहे आणि इतर समाजाच्या चालीरीती जोपासणारा असा हा आगरी समाज. आणि त्याच समाज बांधवांची ही प्रीमियर लीग यावेळेला मांडे विठ्ठलवाडीच्या मैदानावरती सस्ताना आपण पाहतोय. पालघर स्पोर्ट्स आपण पाहतोय, यांच्यासाठी जवळ ध्यास आगरी, श्वास आगरी, अभिमान आगरी आणि स्वाभिमान आगरी. खऱ्या अर्थानं आगरी बांधवांसाठी हा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज अंतिम दिवस, पुढील एक वर्षामध्ये प्रत्येकाच्या या ठिकाणी नक्कीच आठवणीमध्ये हे क्षण जपले जातील. ज्या पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम हे आयोजन नियोजन. परेश कुडू सर, आज अंतिम दिवस, आज चॅम्पियन कोण बनणार याकडे लक्ष वेधित झालंय. कारण प्रत्येक क्रिकेटवीराचं लक्ष असणार आहे की आम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. यानंतर अनेक चॅम्पियन बनतील, परंतु पहिल्या पर्वातला चॅम्पियन नक्की कोण, त्यासाठी मात्र सज्ज होत आहे टीम. यावेळेला 73 धावा स्कोरबोर्डमध्ये लावल्यानंतर आव्हान स्वीकारले आणि वाह, घुटना टेक, तमाशा देख, ओर दी रोप, षटकार, 6 धावा. ग्रेट शॉट ऑफ द इनिंग. पहिल्याच बॉलवरती धमाका रोहित नावाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 73 धावांचा पाठलाग कॅटेगरी करायचा आहे आणि 74 धावांचा पाठलाग कॅटेगरी करायचा आहे आणि 74चं चेस करत असताना सुरुवात ज्या पद्धतीने झालाय, फुलटॉस बॉल बॅटच्या पट्ट्यात आणि आता मैदानाच्या बाहेर त्याला पाठवून दिले. 6 धावांची मोहर उमटवलंय. पहिल्या बॉलवरती आलेला षटकार रोहितला एक कॉन्फिडन्स देऊन गेलाय. मागील 5 वर्षांमध्ये रोहितने जी प्रगती खऱ्या अर्थाने केली ना, दीपेश मात्रे यांचे छोटे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दो भाई दोनों तबाही, आणि आज ते दोन्ही बंधू एकाच दिवसामध्ये खेळताना दिसतात. पुढचा बॉल ओर दी विकेट. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने स्वीप शॉट, सरळ बॉल निघून जातोय. मुख्य मंचाला अभिवादन करण्याकरिता
बॅक टू बॅक 2 मोठे फटके, आधी षटकार तदनंतर चौकार. अप्रतिम आपण बॅट स्विंग पाहिली रोहित यांची, अगदी प्रणयला विचार करायला भाग पाडले. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आणि तदनंतर मात्र दणदणीत चौकार. षटकार आणि चौकार अगदी पहिल्याच 2 चेंडूंवरती 10 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी करतायत पालघर स्पोर्ट्स 11. कारण आपण जर पाहिलं तर 74 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट अगदी सहजगत्या पूर्ण करण्यासाठी सज्ज होत आहेत. 10 धावा स्कोर बोर्डवरती लावल्या जात आहेत. रोहित ऑन फायर नाव. या रखरखत्या उन्हामध्ये रोहितची बॅट तळपले. यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील, चेंडू फेकतील. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 11 धावा स्कोर बोर्डवरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं यावेळेला प्रगतीपथावरती असताना 3 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 सिंगल धाव. 11 धावा. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि ती फ्लाइंग स्टार्ट होत असताना पाहायला मिळते. मागील इनिंगचा जर आपण विचार केला तर विकेट्स जास्त गेले नव्हते, परंतु प्रत्येक बॅटरने एक कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. स्पेशली संकेतचं कौतुक करावं लागणार आहे, कारण स्लॉग ओव्हरमध्ये जी स्लॉग हिटिंग आपण पाहिली होती, येथे स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर फ्रेश बॅटर स्ट्राईकिंगवरती आला होता आणि त्याच्या विरोधामध्ये हे सरप्राईज प्रणयचं आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल मिळेल या बॉलवरती, धावसंख्या फलकावरती 12. कॅल्क्युलेशन क्रिकेट परेश कुडू सर पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय, कारण रोहितचा जो मनसुबा आणि त्याची जी मानसिकता आहे, गेम प्लॅन जो आपल्याला पाहायला मिळतोय, पहिल्या बॉल पासून तुटून पडायचा आणि गोलंदाजाला बॅकफुटला पाठवायचं. नक्कीच, कारण आधीच ओळखलं होतं की आपल्याला 12.50च्या रणगतीने पुढे जायचं आहे. 12.5च्या जवळपास स्कोर बोर्ड आपल्याला पुढे ठेवायचा आणि त्याच वेळेला मात्र पहिल्या 3 चेंडूंमध्ये मोठे फटके मारायचे आणि तदनंतर मात्र आपण सावध पवित्रा स्वीकारायचा असं प्लॅनिंग करून मैदानाच्या आतमध्ये होताना यावेळेला 38 सर्कल क्लिअर केले. चेंडू जाईल ऑफ साइडला, दणदण करत येतील. 4 धावा मिळतील. चौकाराच्या 4. डावखुर आताच्या फलंदाजांच्या यादीमधील एक सर्वाधिक घातक फलंदाज सफारी टीम स्पोर्ट क्रिकेटच्या इंडस्ट्रीमधील रोहित मात्रेला संबोधलं जातं आणि त्याच्या बॅटमधून जे स्ट्रोक मैदानामध्ये येत आहेत, रोहितमध्ये ती क्षमता आहे मैदानाच्या चहू बाजूंना खेळण्याची. वेळ आली तर तो स्विचिटी खेळू शकतो. फॉलोइंग स्वीप असो, स्लॉक स्वीप असो किंवा स्ट्रेट ड्राईव्ह असो, इनसाइड आउट असो, हे सर्व फटके रोहितच्या पुस्तकामध्ये आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. राईट आर्म ओव्हर दी विकेट, राईट आर्म ओव्हर दी विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच इटचा कॉल. महेश कमिटमेंट करतायत आणि मिडॉनला टिपलाय जाईल. संपलाय फलंदाज रोहितचा खेळ. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 16 वरती लागलाय पहिला धक्का टीम पालघर स्पोर्ट्स 11 संघाला. आपण जर या एरियाचा विचार केला तर पालघर तालुक्याचा जर विचार केला, इव्हन मी म्हणेन पालघर जिल्ह्याचा, तर या पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त क्रिकेटच्या टुर्नामेंट कुठल्या पट्टीमध्ये होत असतील तर नक्कीच त्यासाठी आपण नो डाऊट सफाळे वेस्ट विटी लाईन अगदी क्रिकेटची पंढरी म्हणून गणली जाते. प्रत्येक गावागावात क्रिकेट खेळला जातो. प्रत्येक गावागावात मोठमोठ्या टुर्नामेंट सुद्धा ठेवल्या जातात. रॉकी दादांचं ते 2 लाखाचं बक्षीस असेल, एबी ट्रॉफी 2 लाखाचं बक्षीस, असे अनेक सारी बक्षिसं, मोठी मोठी बक्षिसं असणाऱ्या ट्रॉफीज आपण पाहतोय. चाफेवाडी चषक सुद्धा आपण पाहतोय. अशी वेगवेगळी बक्षिसांची खैरात करणारे सामने टुर्नामेंट या सफाळे वेस्ट च्या पट्टीमध्ये नक्कीच ठेवले जातात आणि त्यामध्ये सुद्धा एक लोअर गट असतो. म्हणजे लोअर गटाला काय असतं की नवीन नवीन जे उभरते आपले खेळाडू आहेत त्यांना पुढे येण्यासाठी हे प्रेरणा दिली जाते आणि जवळजवळ आठवडाभर चालणारे ह्या टुर्नामेंट असतात. 11-11 दिवस चालतात, 14-14 दिवस चालतात. म्हणूनच जास्तीत जास्त क्रिकेटर जर कुठे घडलेत ना तर ते नक्कीच सफाळ्याच्या पश्चिम बाजूला ही जी गावं आहेत, विठ्ठलवाडी असेल, चाफेवाडी असेल, त्यानंतर मांडे असेल, त्याचबरोबर आमचं टेंबी खोडावे आहे, त्याचबरोबर केळव्या रावळे आहेत. ह्या सर्व गावांमधून नवीन नवीन खेळाडू आपण घडताना पाहत असतो. खऱ्या अर्थानं सीझन चालू झाला की आतुरता लागते, ती म्हणजेच अमोल पाटील स्मृती चषकाची, तदनंतर रॉकी ग्रुप चषक, तदनंतर जर आपण पाहिलं तर चाफेवाडी चषक, तदनंतर शिवनेरी चषक आणि आता लवकरच आपल्या भेटीला जय महाराष्ट्र आयोजित चिखलपाडा चषक देखील आपल्या भेटीला येते. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती तुषारचा कडक कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 20. पहिला बॉल चिरागचा ड्रायव्हिंग लेंथ वरती पाहायला मिळाला. बॅटचा फॉलो थ्रू त्या ठिकाणी थ्रू दी कव्हर त्या ठिकाणी होता आणि बरोबर कव्हरला हा फटका एक्झिक्यूट केला. 29 बॉल 54 धावांची गरज आहे. या ओव्हरमधील दुसरा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती चिरागचा हा यॉर्कर बरोबर पडला होता. बॉल जातोय शॉट मिड विकेटला. शतषक फार वेगाने येतात. मिथुन पाटीलला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो झाला होता. इथे देखील 2 धावा या बॉलवरती मिळतील. धावसंख्या फलकावरती 22.
पालघर स्पोर्ट्स 11 टीमचे संघमालक आदरणीय सन्माननीय परेशजी गरज साहेब मुख्य मंचावरती आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील तो आनंद आता दिसतोय. 22 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अजूनही आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चांगला स्कोर जसं रिक्वायर्ड रन रेट हवाय तोच मात्र या वेळेला अबाधित ठेवताना पालघर स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय थोडेसे खुश असतील परेशजी गरज, कारण आपला संघ पुढे जातोय, आपला संघ चांगली कामगिरी करतोय आणि आपल्या संघाकडून चांगली कामगिरी होत असताना नक्कीच संघ मालक सुद्धा खुश असतायत, कारण एक स्मित हास्य आपण त्यांच्या चेहऱ्यावरती पाहतोय. जर आपण या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं बघा, ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय काय चेंडू हाताळला होता, 2 पायांच्या मधून यॉर्क बॉल. अगदी आपण पाहिलं थोडासा मिस झाला होता, नाही तर नक्कीच त्रिफळाचीच झाला असता. अप्रतिम चेंडू. आतापर्यंत 1.3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस, फुल टोल वसूल, षटकार, 6 धावा. परेश कुळू सर, सध्याच्या घडीला तुषार देखील प्राईम फॉर्म मध्ये आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याचा फॉर्म आपण सातत्याने पाहिलाय. आज देखील त्याच अटॅकिंग मूड मध्ये तो बॅटिंग करतोय. मागील 4 बॉल मध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 12 धावा येत असताना पाहायला मिळतात. कारण तुषारकडे ती टेक्निक आहे, स्पेशली चेस करत असताना रन्स जेव्हा बनवायचे असतात तेव्हा चांगलंच माहिती असतं खेळपट्टीवरती कशा पद्धतीने धावा बनवायच्या आहेत. या बॉलवरती बॅकफोर्डला जाऊन त्या ठिकाणी स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. आता 25 बॉल आणि 25 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. या ओव्हरमधील शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच जे आहेत ते चांगले द्यायचे आहेत गोलंदाज चिरागला. कारण मागील 5 बॉलचा जर आपण आढावा घेतला तर मागील 5 बॉलमध्ये रन्स लीक होताना पाहायला मिळाला. समोर एक अटॅकिंग बॅटर तुषार. शेवटचा बॉल त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनमध्ये शतशक आहेत संकेतला पण पाहतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ संपतोय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 29. मॅच कंपॅरिझन जर आपण विचार केला तर आफ्टर 2 ओव्हर्स 21 होत्या, त्या म्हणजेच पाटील ब्रदर्स या टीमच्या आणि आता 29 झाल्यात पालघर स्पोर्ट्स 11 या संघाच्या. म्हणजे भरपूर मोठा फरक परेश कडू सर जाणवतोय मैदानामध्ये. नक्कीच, कारण जेव्हा ज्या वेळेला 12 वाजले जातात, 12 वाजल्यानंतर आपण हवेचा जर आपण झोक पाहिला तर मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे जास्तीत जास्त हवा वाहत असते आणि त्याचाच फायदा यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर या ठिकाणी घेतानाचा आपण प्रयत्न त्यांच्या बाजूने पाहतोय. कारण 29 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. याच वेळेला 2 षटकांमध्ये आपण पाटील ब्रदर्सच्या धावा पाहिल्या तर 21 धावा फक्त झाल्या होत्या. म्हणजे या पहिल्या 2 षटकामध्ये पुढे आहे नक्कीच पालघर स्पोर्ट्स. 1 विकेट जरूर त्यांची गारज झालेली आहे, मात्र ती 1 विकेट गेली तरी सुद्धा आम्ही पाठीमागे नाही राहणार आणि हाच आत्मविश्वास अगदी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना यावेळेला 3रं षटक घेऊन आपण गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती 3रं षटक हाताळण्यासाठी येत आहेत प्रणय पाटील. पहिल्या षटक महागडं ठरलं होतं, 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केलं जाईल काय? पहिलाच बॉल, यावेळेला पुन्हा एकदा आसमानी सफर, खडे खडे 6 धावा, षटकार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज प्रणय या ठिकाणी केले गेले. सुरुवात षटकाराने होत असताना पाहायला मिळते. मागील 3 ओव्हरमध्ये जे नाविन्य या ठिकाणी पाहायला मिळाले, जी सुरुवात जो आगाज होताना पाहायला मिळतोय प्रत्येक षटकाचा. परेश कुडू सर, पहिलं षटक आपण पाहिलं, सुरुवात षटकाराने झाली. रोहितने तिथे षटकार ठोकला होता. तदनंतर आपण 2nd ओव्हरमध्ये पाहिलं तुषारने तिथे चौकार मारला होता. या ओव्हरमध्ये देखील सुरुवातीच्या बॉलवरती तुषार स्ट्रायकिंगवरती आणि चांगला पिकअप शॉट षटकार त्याच्या बॅटमधून आला. दुसरा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जीवाची आकांक्षा प्रणय मैदानामध्ये करतोय. मिथून येत आहे डीप मधून, इथे कॅच ड्रॉप. ज्या फलंदाजांना धावांचा पाऊस आतापर्यंत पाडलाय आणि लिटरली गोलंदाजांसाठी डोकेदुखी जो फलंदाज ठरलाय त्या फलंदाजा जेल या ठिकाणी नक्कीच सुटताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय या ठिकाणी सन्मान्य मान्यवर उपस्थित होत आहेत. सदानंद पाटील यांचे छोटे बंधू आपण दशरथदादा पाटील यांचं आगमन होताना पाहतोय. नक्कीच एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व दशरथदादा पाटील. अगदी वसई विरार शहर महानगरपालिकेतील साईनाथ नगर आणि या साईनाथ नगरातील आपण पाहतोय दशरथदादा पाटील अगदी सदैव क्रिकेटला पुढे घेऊन जातात, खेळाला पुढे घेऊन जात असतात आणि तरुणांना सदैवपणे ज्यांचं मार्गदर्शन लाभत असतं असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व, तरुणांसाठी मार्गदर्शक असणारं व्यक्तिमत्व, समाजासाठी सदैव पुढे येणारं व्यक्तिमत्व दशरथदादा पाटील यांचं आगमन झालेलं. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. दशरथदादा पाटील वेलकम. आपले आगरी प्रीमियर लीग
पर्व पहिलं 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमुख अतिथींचं स्वागत षटकाराने होत असताना पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय दशरथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. इट्स अ नो बॉल, नो +1 म्हणजे एकूण 2 धावा या बॉलवरती येत असताना पाहायला मिळत आहेत. कारण ऑन साईडला जर आपण पाहिलं जो क्षेत्ररक्षक बरोबर बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमुख अतिथींचं आगमन या ठिकाणी झालंय. या दुपारच्या सत्रामध्ये एकूण 2 धावा या बॉलवरती मिळतील. आता येणारा बॉल फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. आता समीकरणाचा जर विचार केला तर समीकरण परेश कडू सर पूर्णपणे सोपं झालंय. 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये विजयासाठी 29 धावांची गरज. DRS चा वापर या ठिकाणी केला जातोय. जो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. पंचाने यायचं या ठिकाणी. पंच मेन पंच इकडे या. या सामन्यानंतर आपण पाहणार आहोत बेस्ट 3 संघ पुढे येतील आणि 3 संघांमध्ये नंतर लॉट्स टाकला जाईल. ज्यांना लॉट्स मध्ये जी चिठ्ठी उचलली जाईल ती बाय असेल आणि 2 संघ मात्र यानंतर आपण पाहणार आहोत जे पुढचा सामना खेळणारे असतील. या वेळेला व्हॉट अ बॉल, नो बॉल आणि त्यानंतरचा फ्री हिट. आणि फ्री हिट मुळे मात्र हे पाहिलं कारण ह्याच फ्री हिटची आपण आठवण जर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाहिली असेल तर त्या फ्री हिट मध्ये 3 धावा पळून काढल्या होत्या. त्रिफळाची जरूर झाले होते. या वेळेला बाईच्या रूपाने मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 46 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अतिशय इक्वेशन सोपं करून ठेवलेलं आहे. जर आपण सामन्याचं इक्वेशन पाहिलं तर झुकताना दिसते. आपण पाहतोय पालघर स्पोर्ट्सच्या बाजूने हा सामना झुकताना आपण पाहतोय. सन्माननीय चेतनजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतो. प्लीज वेलकम चेतनजी गावड साहेब. अमोलजी पाटील साहेब आपणा सुद्धा मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. चेतनजी आगरी सेनेचे जिल्हाध्यक्ष, पालघर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय चेतनजी साहेब आपणास मी मंचावरती आमंत्रित करतो. या ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला पुढे घेऊन जाण्यासाठी 50,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे असे सन्माननीय चेतन साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी मंद मंद पावलाने आपण पाहतोय स्मित हास्य चेहऱ्यावरती आहे कारण आपल्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच पुढे जात आहे याचा आनंद आहे. यावेळेला हेलिकॉप्टर उडवला होता. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 50 धावा 51 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. 3 षटकांचा सामना या ठिकाणी संपुष्टात येते. 3 षटकानंतर 51 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये धावा जर आपण पाहिल्या तर 23 धावा अजूनही हव्या आहेत. काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आगरी सेना पालघर जिल्हाध्यक्ष सन्मानित चेतनजी गावड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अगदी मंचावरती विराजित होत आहेत आणि ह्या क्रिकेटचा आपण पाहतोय मनमुराद आनंद घेत आहेत. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. परेश कडू सर मागील 3 ओव्हर मध्ये 51 बनवल्यात. आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 23 बनवायचे आहेत. जास्त कठीण नाहीये परंतु बॉलिंग ट्रॅक वरती अतिशय अनुभवी गोलंदाज ऍज अ विकेट टेकर. पहिला बॉल फुल टॉस बरोबर बॅट वरती घेतलाय आणि सरळ ठोकलाय षटकार मिड विकेटला. 6 धावा.
असे जर आपल्या माध्यमातून जर चेंडू हाताळले गेले तर मात्र सामना हा लवकर संपेल. विचार करावा लागेल की ह्या निर्णायक क्षणी कशा प्रकारे बॉल आपल्याला हाताळावे लागतील, कारण फुलटॉस ह्या मैदानावरती फुलटॉसला थारा नाहीये. म्हणून आम्ही म्हणतो की जसा फुलटॉस चेंडू येईल ना तसा फुल टोल वसूल केला जाईल आणि तोच विचार करावा लागेल. यावेळेला आपण पाहतो पाटील ब्रदर्स गोलंदाजी मार्कवरती सचिन पहिल्याच चेंडूवरती आगाज केलाय. त्यांच्या पहिल्याच चेंडूवरती खणखणीत झणझणीत सणसणीत षटकार. दुसरा चेंडू घेऊन येतील. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षकाला गुंगार दे. चेंडू जाईल सीमारेषा पार, आर पार. षटकार, 6 धावा. आदरणीय दिलीप दादा आपल्याला पाहायला मिळतात नांदगडी पडा गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून तुषारसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज 46 वरती खेळतायत आणि आता बॅट दाखवायची आहे तुषार. या हंगामामधील आणखीन एक अर्धशतक तुषारच्या नावावरती. आज एकच चर्चा या मॅच मध्ये, ते म्हणजे तुषार किनी टीकेच्या बॅट मधून या ठिकाणी तब्बल 52 धावा, ते देखील रनचेज मध्ये. षटकार चौकारांचा पाऊस मैदानामध्ये पाडलाय. खणखणीत 3 लगातार षटकार, 3 कंजिक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो येताना या वेळेला कट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. खेळाडूंचं पण विशेष कौतुक करावं लागेल, कारण जसा मार्च महिना सुरू झाला आणि मार्च महिन्यामध्ये मात्र आपण पाहिलं या पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय गरमीचं वातावरण निर्माण झालं आणि ती गरमी अजूनपर्यंत आहे. आणि या कडक उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये आपण आपला खेळ या ठिकाणी अगदी आवर्जून प्रदर्शित करतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असतील. यावेळेला फुलटॉस बॉल जरी असला तरी मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. दिशा दिली जाते, 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 70 धावा यावेळेला स्कोरबोर्डवरती लावल्या जातात. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. तुषारचं कौतुक करावं लागेल. 18 बॉल मध्ये 53 धावा. निर्णायक आणि महत्वाची खेळी. जी जबाबदारी माझ्यावरती संघाने सोपवले, ती जबाबदारी, त्या जबाबदारीला साजेशी खेळी होताना यावेळेला शॉर्ट पिच चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी पाहिलं की आपण पोहोचू शकत नाहीये, थोडस सावरलं स्वतःला आणि 1 धाव यावेळेला मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 71 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडू मध्ये धावा हव्यात अवघ्या 3. आज तुषारने दाखवून दिलंय, जो कोणी आम्हाला नडतो तो दिसतो ढगात. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने हवाई सफर, एअर स्ट्राईक त्याने केल्यात. दरम्यान आपण पाहतोय की आर्थिक सहाय्य या आग्री प्रीमियर लीग पर्व पहिल्यासाठी प्राप्त होते. सन्माननीय सचिनजी किनी साहेब यांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. तसेच मोरेश्वरजी भोईर खारडी यांच्याकडून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजामध्ये धन्यवाद देऊया. यावेळेला पुन्हा एकदा आसमानी सफर, निर्णायक महत्वाचा षटकार आगाज केला आणि तिसरा संघ ठरतोय जो ग्रँड फिनालेच्या दृष्टीने पुढे जाईल. फर्स्ट 3 संघांमध्ये तिसरा संघ आहे तो म्हणजे पालघर स्पोर्ट्स. यानंतर विजयी 3 संघांचे कर्णधार हे आपल्या मंचावरती येतील. लॉट्स टाकले जातील. लॉस टाकल्यानंतर जे 2 संघ खेळणार आहेत, ज्यांच्या चिठ्ठ्या येतील ते 2 संघ खेळतील. त्यानंतर जो संघ जिंकेल तो डिरेक्टली फायनलला जाईल आणि जो पराजित होईल त्यांना मात्र ज्याला बाय मिळालेली आहे त्याबरोबर खेळावं लागेल. म्हणजे अजूनही 3 सामने ह्या आगरी प्रीमियर लीग पर्व 1 चे शेवटचे महत्वाचे निर्णायक